नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गरमागरम आणि स्वादिष्ट अंडा मसाला। चला तर मग सुरू करूया। अंडा मसाला रेसिपी मी बनवलेली आहे आणि चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। बघा मी ही 4 अंड्याची अंडा मसाला बनवलेला आहे। पॅनमध्ये तेल घालून घेऊन आणि तेल गरम झालं की आपल्याला ह्यामध्ये वाटण बनवण्यासाठी साहित्य तळून घ्यायचे। काय काय साहित्य आहे ते आपण हे बनवतानाच पाहूया। तर पहिला घातला मी, तेल गरम झालं आणि तेलावर आपण कांदा घालून घ्यायचा आहे। एक कांदा मोठा चिरलेला आहे आणि तो मऊसूत तसा परतून घ्यायचा। कांदा घालून झाल्यावर त्यावर लसूण आणि आलं आणि हिरवी मिरची घालून परतून घ्यायचं। थोडेसे काजू घालून घ्यायचे, ऑप्शनल आहेत, असतील तर घाला, आणि व्यवस्थित परतून घ्यायचे। कांदा, काजू, लसूण, मिरची, आलं अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये घालून घ्यायचे टोमॅटो पण व्यवस्थित परतून घ्यायची आणि पूर्ण मऊसूद होईपर्यंत आपल्याला ही शिजवून घ्यायची। आपल्याला ह्याचं वाटण बनवायचं आहे म्हणून त्यावर झाकण ठेवायचं आणि थोडीशी वाफ काढून घेतली। झाकण ठेवल्यामुळे एकदम मऊसूद असे शिजली जातात। आणि बघा बाजूला मी अंडी उकडत ठेवलेले 4 अंडी बघा, आणि मस्त असे हे कांदा टोमॅटो वगैरे शिजलेलं आहे। आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आधी आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण घालायची। कोथिंबीर पण ह्यावर थोडीशी अशी परतून घ्यायची, म्हणजे कोथिंबीरचा सुगंध पण ह्या वाटणामध्ये छान येतो। तर आता कोथिंबीर घालायची, थोडीशी परतून घ्यायची आणि मग काढून घ्यायची। कोथिंबीर तळायची नाही, अशीच थोडीशी नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची गरम तेलामध्येच, म्हणजे त्या वाटणामध्ये। आता हे वाटण मी काढून घेतलं मिक्सरमध्ये आणि परत त्याच पॅनमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे, जवळजवळ 1-1.5 पळी। पुन्हा तेल आणि खडे मसाले, बेसिक मसाले, जिरं, तेजपान, वेलची, लवंग आणि काळी मिरी थोडीशी आणि मसाला वेलची आणि हिरवी वेलची, बस। आता हे वाटण केलं त्यावरच घालून घ्यायचं, म्हणजे आणि बेसिक मसाल्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणेपूड आणि जिरेपूड, बस इतकेच बेसिक मसाले, तेही घालून घ्यायचे। वाटणातलं थोडंसं पाणी होतं तेही घालून घेतलं आणि हे वाटण आपल्याला आता हे झाकण लावून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आणि एक साईडला अंडी उकडत ठेवली होती, त्या अंड्याला थोडेसे फोर्कने किंवा सुरीने कट करून, म्हणजे होल करून घ्यायचे, म्हणजे थोडेसे टोक मारून घ्यायचे। तर ते त्यामध्ये मग पूर्ण हा ग्रेव्हीमधला मसाला मग मुरला जातो। बघा छान असे ग्रेव्हीला तरी आलेले। तर ह्यामध्ये 1 चमचा, मोठा 1 चमचा दही घालून घ्यायचं। दही घालण्याच्या आधी गॅसची आच मंद करायची, नाही तर दही फाटलं जातं। दही घातल्यानंतर मंद करून, गॅसची आच मंद करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दहीला तूप सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं, म्हणजे दहीला तेल नाही सुटत, दहीला तूप सुटतं। मस्त असं वरून असं तुपाची थरी येते उकळल्यावर। मग त्यामध्ये आपल्याला घालायची अंडी आणि कसुरी मेथी। अंडी आणि कसुरी मेथी घालण्याच्या आधी थोडी ही ग्रेव्ही पुन्हा शिजवून घ्यायची आणि बघा थोडीशी अशी उकळी आली की मग आपल्याला त्यामध्ये घालायचे कसुरी मेथी, थोडीशी अशी हाताने चुरा करून घालायची आणि मग आपण ही उकडलेली 4 अंडी घेतलेली आहेत ती घालून घ्यायची। अंडी तळून वगैरे घ्यायची नाही, सिंपल सोप्या पद्धतीने हा अंडा मसाला पण टेस्टी आहे। आणि थोडंसं जितकी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तितका थोडंसं गरम पाणी घालायचं आणि झाकून ठेवायचे आणि झाकून एक उकळी काढून घ्यायची आणि छान अशी बघा उकळी आलेली आहे आणि छान अशी तरी पण आलेली आणि ग्रेव्ही पण सुंदर झालेली आहे। आता ह्याला थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आणि मग छान अशी अंडा मसाला आपला तयार झालेला आहे। अशा पद्धतीने तुम्हीही छान असा अंडा मसाला बनवा आणि कसा झाला ते कमेंट्स करून सांगा मला। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।